हे आमच्यासाठी रोहिणीने तिघींसाठी 3 साड्या आणल्या, प्रांजू, बाली आणि माझ्यासाठी. आणि हा रोहीसाठी छान ड्रेस घेतलेला आहे, हॉट पॅन्ट. खूप मस्त ड्रेस घेतला आहे. आम्ही बॉम्बेला आलो आहे रोहिणीकडे. खूप छान ड्रेस घेतला आहे. ए पडशील ना. आणि ह्या प्रांजू, माझी बहीण आणि माझ्यासाठी तिघींसाठी 3 साड्या घेतलेल्या आहेत. ह्या छान आहेत साड्या. पम्मी मस्त अजून याच्यावर स्टोन लावून देऊ शकते. तिघींसाठी 3 आणलेले आहेत. आणि हा रुहीसाठी खूप छान ड्रेस बघा. काय काढते त्याच्यातलं रे? लावून ठेवून दे. बूट काढते तू. आता फिरायला जातो. कुठे जातो मारू? फिरायला जातो आम्ही आता बॉम्बेमध्ये. चला आता आम्ही जातो फिरायला. चल म्हणता लवकर निघा. चला आता आम्ही जात आहोत. आता बॉम्बेमध्ये आलेलो आहोत, फिरायला जात आहोत. खाली जायचं नाही इकडून, खाली बस खाली. हो चप्पल चप्पल खाली बस. चला वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आम्ही सकाळीच बॉम्बेमध्ये आलो, कल्याणमध्ये माझ्या मुलीकडे चाललेलो आहोत. चला आता आम्ही जावाई मुलगी आम्ही सगळेच फिरायला जात आहोत. फिरायला जायसाठी भेटते. चला आता आम्ही मेट्रोमध्ये जात आहोत. तिकिटा काढायला गेलेले आहे. चला आता मी बेडरूममध्ये जात आहोत. आता आम्ही दादरला उतरलो आहोत. लोकल ट्रेनने आलेलो आहोत आणि हे दादर मार्केटमध्ये आलेलो आहोत. बघा खूप मोठं मार्केट आहे इथे. खूपच कपडा सगळंच काही आहे इथे दादर मार्केटला. बघा खोबरं वगैरे सगळंच काही आहे. खूप गर्दी आहे. हा एकदा गेला होता. मार्केट फुल आहे. हो ना, इथे तर खूपच आहे. ते फुटपाथवर बसलेले आहे. किती लांब आहे सिद्धिविनायक मंदिर? 5-10 मिनिटं लागेल. 5-10 मिनिटांच्या सिद्धिविनायक मंदिर. अर्धा तासाचा रस्ता पैदल. बापरे बापरे. हे टाकणार हे काय ना. आम्ही आलो आहोत सिद्धिविनायक मंदिरमध्ये. गर्दीच आहे खूप. बघा इथे हे काळाचं का सिद्धिविनायक मंदिरचं बघा. खूपच गर्दी आहे इथे. बघा खूपच मोठं मंदिर आहे हे. खूप गर्दी आहे, भयंकर गर्दी आहे सिद्धिविनायक मंदिरमध्ये. लाईन लागलेली आहे. खूपच मोठी रांग आहे.
खूपच गर्दी आहे सिद्धिविनायक मंदिरमध्ये. असं वाटतं आपण नागपुरात झालो. इथे पण मूर्ती आहे गणपतीची. हे आहे मंदिर बघा गणपती सिद्धिविनायक. तर तुम्ही आतमध्ये काही कॅमेरा नेता येत नाही, बाहेरूनच दर्शन करा. सजावट केली आहे. सिद्धिविनायकचं दर्शन करून गणेशजीचं दर्शन करून दादर फिरलो, कपडा मार्केट वगैरे. पण तिथे काही असं काही विशेष स्वस्त वाटलं नाही. खूप गर्दी होती, त्यामुळं आम्ही निघून आलो लवकर. इथून आम्ही आधी ॲटोने गेलो कल्याण स्टेशनपर्यंत. तिथून मग आम्ही लोकल ट्रेनने गेलो. तिथून पुन्हा अजून सिद्धिविनायकाच्या मंदिरपर्यंत ॲटो केला. येताना पण ॲटो केला आणि पुन्हा मग लोकल ट्रेनमध्ये आलो. तिथून पुन्हा अजून ॲटो केला घरापर्यंत माझ्या मुलीच्या. चला, आत्ता तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.